नवीन वर्षाच्या पण सगळ्यांना शुभेच्छा। हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जावो अशा आपल्या सगळ्यांना दिवावासियांना मनापासून शुभेच्छा। एक टीम म्हणून आम्ही काम केलं आणि पदापेक्षा मला याचा आनंद जास्त आहे की 2,40,00,000 या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली, याचा आनंद मला जास्त आहे, याचा आनंद आहे। पद येतात जातात, सत्ता येते जाते, परंतु बाळासाहेबांनी सांगितलंय नाव एकदा गेलं की परत येत नाही आणि म्हणून जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं पाहिजे। ते तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवलं आणि म्हणून या राज्यामध्ये सगळे अंदाज फोल ठरले। लोकसभेला आपल्या विरोधामध्ये लोक होते, म्हणजे मतदारांनी फेक नरेटिव्ह वरती विश्वास ठेवून मतदान केलं, परंतु अवघ्या 4 महिन्यात पूर्ण वातावरण बदलून टाकलं आणि या राज्यामध्ये पुन्हा महायुतीची सत्ता आपण आणली। 2.5 वर्षाच्या कामाची पोचपावती या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला मिळाली आणि हे सत्य आहे, कटू सत्य आहे। आणि म्हणून या ठिकाणी पुन्हा या राज्यामध्ये महायुतीचं सरकार आलं। मला देवेंद्रजींनी त्यावेळेस मुख्यमंत्री म्हणून मला पाठिंबा दिला, मी यावेळेस देवेंद्रजींना मुख्यमंत्री म्हणून पाठिंबा दिला आणि टीम पुढचे आपण दिलेला जो विश्वास आहे तो सार्थ करण्यासाठी दिवस रात्र एक करेल आणि आधीपेक्षा गतिमानतेने काम आम्ही करू। आम्हाला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्रातल्या जनतेला काय मिळणार आहे, त्यांच्या जीवनामध्ये काय बदल होणार आहे, त्यांचं जीवन कसं सुखी होईल, समाधानी होईल। माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, लाडके ज्येष्ठ असतील, सगळ्यांना योजना आपण केल्या। या योजना सगळ्या सुरू राहणार, एकही योजना बंद होणार नाही। लाडक्या बहिणींच्या ज्या योजना आम्ही सुरू केल्या बिलकुल कुठली योजना बंद होणार नाही। मी त्यावेळेस म्हणालो होतो तुम्ही फक्त सावत्र भावानं लक्षात ठेवा आणि तुम्ही सावत्र भावानं बरोबर लक्षात ठेवून त्यांना त्यांची जागा दाखवली आणि महायुतीचे सरकार एवढ्या मोठ्या थंपिंग मेजॉरिटीने या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये आलं। आता आमची जबाबदारी आणखी वाढलेली आहे आणि म्हणून अधिक जबाबदारीने आम्ही काम करू आणि या जनतेने जे मॅन्डेट दिलेला आहे त्याचा आदर करू आणि या राज्याला वेगाने पुढे घेऊन जाऊ। तर आपण पाहिलेलं असेल स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी अतिशय आनंदाची अशी बातमी तुमच्या सर्वांसाठी दिलेली आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल मोठी अपडेट त्यांनी दिलेली आहे। लाडकी बहीण योजना आता बंद होणार नाही, पुढे चालूच राहील असं त्यांनी सांगितलं आहे। नवीन वर्षामध्ये देखील लाडकी बहीण योजना चालू राहील, हे नवीन वर्षाचं तुमच्यासाठी गिफ्ट असणार आहे। योजना बंद होणार नाही, कुठलीही योजना बंद होणार नाही याबद्दलचं त्यांनी नवीन वर्षाचं मोठं अपडेट दिलेलं आहे। तर लाडक्या बहिणींना आतापर्यंत आपण जर बघितलं तर 9,000 रुपये या ठिकाणी टोटल 6 हप्ते जमा झालेले आहेत, ज्याच्यामध्ये अगोदर तुम्हाला 7,500 रुपये 5 हप्त्याचे या ठिकाणी जमा करण्यात आलेले होते। त्याच्यानंतर याच्यामध्ये 1,500 रुपये अजून ॲड झालेले आहेत, ते म्हणजे डिसेंबरचा हप्ता। तो सर्व मिळून तुम्हाला आतापर्यंत 9,000 टोटल भेटलेले असतील। तुमचे आतापर्यंत किती रुपये भेटलेले आहेत कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा, जेणेकरून सर्वांना ही माहिती समजेल। आता तुमचे पैसे आलेले नसतील अजून तर ते देखील जमा होतील। बघा आता 31 डिसेंबर पूर्वी सर्व लाडक्या बहिणींना डिसेंबरचा हप्ता वाटप करण्याची या ठिकाणी डेडलाईन होती, सर्वांना हप्ता पोहोचेल अशा पद्धतीने त्यांचे प्रयत्न चालू होते। त्यानुसार बऱ्याच लाडक्या बहिणींना पैसे देखील आलेले आहेत, ज्यांचं डीबीटी लिंक नव्हतं त्यांचे देखील पैसे आले। तर आता तुमचे जर पैसे अजून अडकलेले असतील काही कारणास्तव कारणामुळे तर 7व्या हप्त्यासोबत तुम्हाला पुन्हा एकदा पैसे या ठिकाणी राहिलेल्या बहिणींचे भेटू शकतात। जसं की बघा ज्यांचे राहिलेले पैसे होते ते 5व्या हप्त्यासोबत पर्यंत ज्यांचे आलेले नव्हते तर त्यांना 6व्या हप्त्यामध्ये या ठिकाणी त्यांचे डीबीटी लिंक नव्हतं त्यांचे पैसे वाटप केले गेलेले आहेत।
तर मग आता स्वतः उपमुख्यमंत्र्यांनी जी महत्त्वाची अपडेट दिली ती आपण व्हिडिओच्या सुरुवातीला पाहिलेली असेल. त्यांनी सांगितलेलं आहे की योजना बंद होणार नाही, योजना चालूच राहील. त्याचसोबत आता लाडक्या बहिणींना प्रतीक्षा असेल ती म्हणजे 7व्या हप्त्याची. आता 6वा हप्ता या ठिकाणी बऱ्याच जणांना जमा झालेला असेल, तुमचेही पैसे आलेले असतील. बऱ्याच न्यूज येत होत्या की योजना बंद होणार, हप्ता जमा होणार नाही डिसेंबरचा. त्याचसोबत 2100 रुपये कधी भेटणार त्याविषयी देखील बरेच जण कमेंट करून विचारत आहेत. त्याची देखील माहिती तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी पाहायला भेटणार आहे. तर बघा आता 7व्या हप्त्याबद्दल देखील तुम्हाला गुड न्यूज आलेली आहे, ती देखील माहिती आपण पाहणार आहोत. जी न्यूज आली तीच माहिती या ठिकाणी पाहणार आहोत. काय म्हटले बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात जानेवारीचे 1500 रुपये कधी येणार, समोर मोठी अपडेट आलेली आहे. तर बघा 1500 रुपयांनी सध्या तुम्हाला पैसे भेटतील. हे कधीपर्यंत भेटतील आणि कधीपासून 2100 रुपयापासून तुमचा हप्ता चालू होईल ते देखील तुम्हाला पुढे पाहायला भेटणार आहे. बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना 1500 रुपये दिले जातात. लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देण्यात आला आहे. त्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी मिळणार याकडे सर्व महिलांचे लक्ष लागलेले आहे. लाडक्या बहिणींची प्रतीक्षा या ठिकाणी असणार आहे, ती म्हणजे 7व्या हप्त्याची. आता नवीन वर्षामध्ये हे 7व्या हप्त्याचं नवीन गिफ्ट पहिल्याच महिन्यामध्ये तुम्हाला दिलं जाऊ शकतं. तर महाराष्ट्राची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात जी आलेली आहे. लाडकी बहीण योजनेत महिलांना तुम्हाला माहिती असेल 1500 रुपये आतापर्यंत दरमहा टोटल 6 हप्ते दिले गेलेत. तर लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता देखील जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. बऱ्याच जणांना तो जमा झाला आहे. या योजनेत डिसेंबर महिन्याचा हप्ता जमा झाल्यानंतर आता जानेवारी महिन्याचा हप्ता कधी जमा होणार याकडे तुमचं लक्ष लागलेलं असेल, तुम्ही प्रतीक्षा करून असाल. तुमचे डिसेंबरचे पूर्ण पैसे 1500 रुपये भेटलेले खर्च झालेले असतील. आता बऱ्याच जणांना डिसेंबरमध्ये डायरेक्टली 9000 रुपये देखील थेट भेटलेले आहेत. सर्व त्यांचे 6 हप्ते या ठिकाणी काउंट करून बऱ्याच जणांना 9000 रुपये एकाच वेळेस या ठिकाणी एकदम भेटलेले आहेत. त्यांना अगोदर हप्ते भेटलेले नव्हते. तर पाहता लाडकी बहीण योजनेत या आठवड्यात 6वा हप्ता जमा झाला आहे, म्हणजे डिसेंबर महिन्यामध्ये मागच्या आठवड्यात जमा झालेला आहे. तर या योजनेत आता जानेवारी महिन्याचा हप्ता लवकरच जमा केला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत जानेवारी महिन्याचा हप्ता 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यात जमा होऊ शकतो. तर बघा जानेवारीचा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो, तर 2ऱ्या किंवा 3ऱ्या आठवड्यामध्ये भेटू शकतो. जसं की बघा डिसेंबरचा हप्ता तुम्हाला 6वा हप्ता जो आहे डिसेंबर एंडिंग म्हणजे एकदम शेवटच्या आठवड्यामध्ये जमा करण्यात आलेला आहे. तसंच आता बघा जानेवारीमध्ये ना कुठली आचारसंहिता असणार आहे, कुठल्या निवडणुका असणार नाहीत. त्याच्यामुळे ही योजना जी आहे त्याची प्रोसेस पहिल्या दिवसापासून जानेवारीच्या पहिल्या दिवसापासून सुरू केली जाईल. त्याच्यामुळे लवकरच हप्ता जमा होण्याची शक्यता असू शकते. त्यामुळे महिन्याला लवकरच पैसे मिळणार आहेत आणि संक्रांती आधी महिलांना 7वा हप्ता दिला जाऊ शकतो, ही एक शक्यता आहे. बघा संक्रांतीचा या ठिकाणी संक्रांत जी आहे मोठा सण आहे महिलांसाठीचा, त्याच्यामुळे त्या संक्रांतीच्या सणाच्या तोंडावरती देखील हा 7वा हप्ता वाटप केले जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे महिलांची यंदाची संक्रांत गोड होऊ शकते. दरम्यान याबाबत अधिकृत माहिती मात्र समोर आलेली नाही की बाबा संक्रांतीच्या दिवशीच या ठिकाणी पैसे येतील म्हणून, परंतु तसा निर्णय घेतला जाऊ शकतो. तसा निर्णय होवा का, तुम्हाला काय वाटतं? संक्रांतीच्या सणाच्या नेमकं पैसे भेटावेत का? कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला जर तसं वाटत असेल तर. तर बघा महिलांना आर्थिकदृष्ट्या सुरक्षित करण्यासाठी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आली आहे. या योजनेत महिलांना लवकरच 2100 रुपये देखील मिळणार आहेत. ते कधीपासून भेटतील त्याची देखील माहिती पुढे तुम्हाला सांगणारच आहे मी. तर बघा ज्यांचं अजूनही या ठिकाणी फॉर्म भरलेत, पैसे आलेले नाहीत, डीबीटी वगैरे लिंक आहे का ते तपासून ठेवा, तरच तुम्हाला पैसे भेटणार आहेत. डीबीटी लिंक नसेल तर पैसे येत नाहीत. त्याच्यामुळे सर्वांनी आधार लिंक आणि डीबीटी लिंक करून घ्यायचं आहे. तर आता जी घोषणा करण्यात आलेली होती 2100 रुपयाची, ते कधीपासून भेटतील तुम्हाला? या ठिकाणी 1500 रुपयाचा हप्ता तर या ठिकाणी लागोपाठ भेटणारच आहे, ठीक आहे. परंतु 2100 रुपये नेमके कधीपासून चालू होणार आहेत त्याची अपडेट आपण पाहणार आहोत. बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जी आहे अत्यंत लोकप्रिय अशी योजना झालेली आहे. या योजनेत 2100 रुपये कधीपासून भेटणार याकडे देखील सर्वांचं लक्ष आहे. बरेच जण कमेंट करून त्याबद्दलची माहिती विचारत आहेत. तर या योजनेत महिलांना 2100 रुपये दिले जाणार असल्याचं आश्वासन महायुती सरकारनं दिले होतं. आता या योजनेत महिलांना 2100 रुपयांची प्रतीक्षा लागलेली आहे. नवीन वर्षात महिलांना 2100 रुपये येऊ शकतात. 2100 रुपयाची या ठिकाणी जी लाभ आहे तो नवीन वर्षामध्ये सुरू होऊ शकतो. मग नेमका कधीपासून सुरू होऊ शकतो? तर बघा लाडकी बहीण योजनेत महिलांना 2100 रुपये देण्याचं आश्वासन जे सरकारने केलेलं आहे, परंतु लगेच पैसे वाढवून देणे ही सरकारसाठी अवघड बाब असणार आहे असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे जानेवारी महिन्यात तरी पैसे वाढवून दिले जाणार नाहीत. म्हणजे जानेवारीचा हप्ता देखील तुम्हाला 1500 रुपयांनी या ठिकाणी भेटू शकतो. मात्र या ठिकाणी बघा मार्च किंवा एप्रिल महिन्यात 2100 रुपये येऊ शकतात. कारण की मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर मोठा निर्णय हा होऊ शकतो. अर्थसंकल्पीय अधिवेशनातील निर्णयानंतर महिलांना 2100 रुपये दिले जाणार आहेत. कारण की बघा आत्ता मागचा जो अर्थसंकल्प मांडला गेला त्यामध्ये लाडकी बहीण योजनेसाठी वर्षाची पूर्ण तरतूद जी आहे टोटल 9 हप्त्याची तरतूद केली होती 1500 रुपयांना, ठीक आहे. तर 1500 रुपयांनी ऑलरेडी तरतूद असल्यामुळे त्याच्यामध्ये बदल करता येत नाही. तर तुम्हाला जो नवीन अर्थसंकल्प येईल आता मार्चमध्ये, ठीक आहे, मार्च 2025 मध्ये, त्यामध्ये तुमची डायरेक्टली आता 2100 रुपयांनी तरतूद करून या ठिकाणी त्याची पैशाची जी आहे तरतूद करून निधीची तरतूद करून त्याप्रमाणे तुम्हाला महिन्याला या ठिकाणी 2100 रुपये भेटू शकतात. ते कधीपासून? तर मार्च किंवा एप्रिल महिन्यापासून हा निर्णय होऊ
शकतो त्याच्याबद्दल अर्थसंकल्पामध्ये अगोदर तरतूद केली जाणार आहे. तर लाडकी बहीण योजनेमध्ये आत्तापर्यंत तुमचे 6 हप्ते जमा झालेले असतील. सर्वांचे डिसेंबरचे जमा झाले आहेत की नाही कमेंट बॉक्समध्ये सांगा. कुणाचे 1500 रुपये जमा झाले असतील तर कुणाचे थेट 9000 रुपये देखील या ठिकाणी जमा झालेले आहेत. तर तुम्हाला संपूर्ण माहिती सांगितलेले. जानेवारीचा हप्ता देखील तुम्हाला या ठिकाणी लवकरच भेटेल. जानेवारी महिन्यामध्येच त्या महिन्याचा हप्ता भेटणार आहे. दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. त्याचसोबत 21 रुपये कधीपासून भेटू शकतात त्याच्याबद्दलची ही माहिती दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा व शेअर करा आणि पुढील अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. धन्यवाद.